भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटी थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहे। खरातची चौकशी सुरू असल्यापासून एसआयटी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेते। एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते माध्यमांशी संवाद साधणार आहेत, त्यामुळे खरातची सर्व कुंडली उघडली जाणार आहे। तसंच खरात संदर्भात आणखी कोणते कारनामे समोर येणार आहेत याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। खरात प्रकरणात आतापर्यंत अनेक माहिती पुढे आलेली आहे। एसआयटी आता या खरातचे कारनामे उघड करणार आहे। आतापर्यंत तपासात नेमकं काय काय समोर आलं या सगळ्याची माहिती यावेळी एसआयटी माध्यमांसमोर देणार आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटी थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेईल। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सागर। सागर, काही वेळातच एसआयटीची पत्रकार परिषद होणार आहे। खरातची चौकशी सुरू असल्यापासून एसआयटी पहिल्यांदाच ही पत्रकार परिषद घेते। एकूणच आतापर्यंत तपासात काय काय समोर आले स्वतः एसआयटी माध्यमांसमोर सांगणार आहे। काय ताजे अपडेट, किती वेळात पत्रकार परिषदेला सुरुवात होईल? नक्कीच, खरं तर थोड्याच वेळात पत्रकार परिषद होईल। आणि इथे माझ्या पाठीमागे जर बघितलं तर हा एनपीएचा भाग आहे आणि या ठिकाणी थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुरू होणार आहे। तेजस्विनी ज्या ह्या सगळ्या एसआयटीच्या प्रमुख आहेत त्यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद होणार आहे। तिथे जर बघितलं तर आता एसआयटीचे जे तपास अधिकारी आहेत ते इथे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। खरं तर या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे, कारण अनेक प्रश्न ह्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। त्यावरती पत्रकार परिषदेमध्ये ते उत्तरे मिळतील अशी अपेक्षा सगळ्यांनीच व्यक्त केलेली आहे, ज्यामधून वावी आणि शिर्डीमधील 2 पहिल्या दाखल गुन्ह्यातील एसआयटी स्थापन झाली होती आणि या गुन्ह्याचे अपडेट काय याबाबत देखील समोर पत्रकार परिषदेमध्ये याची सुद्धा उत्तरं समोर येणार आहेत। तर दामिनी यांच्याकडे सीडीआर लीक कसे आणि कोणी केले याबद्दल देखील उत्तरं जे आहेत या पत्रकार परिषदेमध्ये मिळतील अशी शक्यता वर्तवली जाते। आणि याबरोबरच अनेक राजकीय नेते, पोलीस आणि इतर विभागातील अधिकाऱ्यांनी स्वतः पूजा करत त्याचा प्रसार केला। त्यांच्या अंधश्रद्धे निर्मूलन कायद्यावर गुन्हे का दाखल झाले नाहीत याबाबत देखील अनेक प्रश्न सध्या आपण उपस्थित करताना पाहायला मिळते। अनेक विरोधक देखील याबाबत प्रश्न उपस्थित करत असताना आता ही खरं तर पत्रकार परिषद पहिल्यांदा होते, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागलेलं आहे। कारण अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित झालेले आहे। कारण सीडीआर लीक झाल्यानंतर ही सीडीआर लीक कसा काय झाला, दामिन्यापर्यंत ही सीडीआर पोहोचलं कसं आणि त्यांनी पत्रकार परिषदेमधून अनेक खुलासे कसे केले हे देखील अनेक प्रश्न उपस्थित झालेले होते। आणि याबाबत देखील ह्या पत्रकार परिषदेमध्ये उत्तर मिळण्याची सागर, काही शक्यता आहे। मिनिटांसाठी थांबवते। अगदी आपले प्रतिनिधी कुणाल जमदाडे सुद्धा आपल्या बरोबर यावेळी जोडले गेले। कुणाल, तुमच्याकडे येते। काही वेळातच एसआयटी कडून अनेक प्रश्नांची उत्तरं खरं तर आपल्या समोर येणार आहेत। या प्रकरणात सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण काय घडलेलं आहे एसआयटी या पत्रकार परिषद सांगणार आहे। कुणाल, काय ताजे अपडेट? शिर्डीमध्ये देखील अशोक भोंदू खरात याच्या पत्नीसह आणखी तिघांवर जमिनीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी आणि सावकारकी केल्याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला होता आणि त्या प्रकरणी 2 आरोपींना शिर्डी पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या। आणि त्यानंतर कल्पना अशोक खरात ही फरार झाली होती, अद्यापही ती फरार आहे। आणि त्यानंतर या दोनही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। त्या आरोपींकडे पोलिसांनी कसून चौकशी केली, त्यामध्ये 132 खाती सापडली, ज्यामध्ये समता आणि पतसंस्थेमध्ये अशोक खरात नॉमिनी असलेली 132 खाती सापडली। जगदंबा पतसंस्थेमध्ये 32 आणि समता पतसंस्थेमध्ये 100 खाती अशोक खरात हा नॉमिनी असलेली आहे। आणि त्यामध्ये धक्कादायक प्रकार जे आहेत ते समोर आलेले आहेत। आणि अशोक खरात नॉमिनी असलेली खाती बाहेर येतात, ज्यांच्या नावावर खाती उघडण्यात आलेली आहेत त्या काही जे ते खातेदार आहे त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये जबाब लिहून दिलेत की आम्ही कधी खातं उघडायला आलो नाही, आम्ही आधार कार्ड दिलं नाही, पॅन कार्ड दिलं नाही किंवा खाती आम्ही उघडली नाही अशी देखील माहिती त्यांनी दिलेली आहे। आणि त्यानुसार राहता पोलीस ठाण्यामध्ये परब यांच्या फिर्यादीवरून कुणाल काही सेकंदांसाठी थांबवते, थेट सागरकडे जाते। सागर, काही मिनिटांमध्ये पत्रकार परिषदेला सुरुवात होते, काय घडतंय? नक्कीच, खरं तर आता एवढ्यात ज्या आयो आहेत या संपूर्ण एसआयटीच्या प्रमुख आहेत या आता या पत्रकार परिषदेमध्ये पोहोचलेल्या आहेत।